श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना कोणत्या नवीन संधी मिळणार आहेत? करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद वाढणार की काही तणाव निर्माण होणार? आणि या महिन्यात भाग्य तुमच्या बाजूने कितपत उभे राहणार? चला तर जाणून घेऊया वृषभ राशीचे सविस्तर जून महिन्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, स्थिरता आणि प्रगतीचा संदेश घेऊन येत आहे. या महिन्यात अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील, तर काही ठिकाणी परिस्थितीची योग्य समज आणि शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला पुढे नेतील. मेहनतीच्या जोरावर अनेक अडथळे दूर करण्याची ताकद तुमच्यात निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला उपयोग होईल. या महिन्यात आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या वाढू शकतात, मात्र त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा राहील. महिन्याच्या मध्यावर काही अनपेक्षित घडामोडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल आणि मानसिक शांतता मिळवण्यासाठी तुम्ही देवभक्तीकडे अधिक वळाल. एकूणच जून 2026 हा महिना वृषभ राशीसाठी आत्मविश्वास वाढवणारा, अनुभवातून शिकवण देणारा आणि भविष्यासाठी नवीन दिशा दाखवणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. जून महिना करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या शांत स्वभावामुळे आणि प्रामाणिक कामामुळे प्रभावित होतील. काहींना बढती किंवा नवीन पद मिळण्याचे संकेत आहेत, मात्र कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना लाभदायक राहील. नवीन ग्राहक जोडले जातील आणि जुन्या व्यवहारातून फायदा मिळेल. व्यापारात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. भागीदारीच्या कामात पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. महिन्याच्या शेवटी कामाशी संबंधित प्रवास घडू शकतात. मेहनतीच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या महिन्यात बऱ्यापैकी आनंददायी राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही वाद मिटू शकतात. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. आई-वडिलांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. काही शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भावंडांशी संबंध अधिक मजबूत होतील. महिन्याच्या मध्यावर एखाद्या कौटुंबिक निर्णयामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. घरातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्याने सर्वांकडून कौतुक मिळेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या जून महिना समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून आर्थिक लाभ होईल, मात्र खर्च वाढण्याचीही शक्यता आहे. घरगुती गरजा, वाहन किंवा आरोग्यावर खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे गरजेचे राहील. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. एखादी जुनी योजना अचानक फायदेशीर ठरू शकते. महिन्याच्या शेवटी आर्थिक ताण कमी होईल आणि मनाला समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा महिना गोडवा वाढवणारा ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही जणांच्या प्रेमसंबंधांना घरातून मान्यता मिळू शकते, मात्र हट्टी स्वभाव आणि जास्त अपेक्षा यामुळे काही वेळा गैरसमज निर्माण होऊ शकतात. जोडीदाराच्या भावना समजून घेणे गरजेचे राहील. संवादातील गोडवा नात्यात आनंद टिकून ठेवेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची चांगली साथ मिळेल. घरातील जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. काही जणांना जोडीदारासोबत प्रवासाचा आनंद घेता येईल. वैवाहिक जीवनात शांतता आणि समजूतदारपणा वाढताना दिसेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी जून महिना मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाची चिन्हे दिसतील. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. काही विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापेक्षा इतर गोष्टींकडे वळू शकते, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक जीवन. या महिन्यात आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना, जप किंवा ध्यानधारणा यांचा आधार घ्याल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग येऊ शकतात.
घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. काही जणांना एखाद्या संत व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी देवाचे नामस्मरण फायदेशीर ठरेल. सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार किंवा प्रार्थना केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. अध्यात्मामुळे मन अधिक स्थिर राहील. प्रवास. जून महिन्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जावे लागू शकते. प्रवासातून नवीन ओळखी आणि फायदेशीर संधी मिळतील. कुटुंबासोबत छोटा प्रवास करण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळी जाण्याचे योग दिसत आहेत. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक राहील. महिन्याच्या शेवटी एखादा प्रवास मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. दूरच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. उपाय. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. दररोज ओ शुक्राय नमः मंत्राचा जप करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. घरात सुगंधी धूप लावल्यास सकारात्मकता वाढेल. अनावश्यक राग आणि हट्टीपणा टाळा. गरजू व्यक्तींना मदत केल्यास भाग्याची साथ मिळेल. जून महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, मेहनत आणि प्रगतीचा ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील, तर नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढताना दिसेल. काही ठिकाणी संयम राखणे आवश्यक राहील, पण तुमचा शांत आणि व्यावहारिक स्वभाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असेल, तर अध्यात्मामुळे मानसिक शांतता मिळेल. आर्थिक बाबतीत नियोजन केल्यास भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. एकूणच जून महिना वृषभ राशीसाठी सकारात्मक बदल आणि समाधान देणारा ठरणार आहे. धन्यवाद.